मला तर रात्री झोपच येत नाही. रात्री 2-2 तास बेडवर लोळत राहावं लागते किंवा सकाळी उठल्यानंतर फ्रेश फिलिंग येत नाही आहे किंवा रात्री झोप पूर्ण झाल्याचं फिलिंग येत नाही. रात्री 2-3 वाजेपर्यंत मोबाईल स्क्रोल करत राहताय का? असं होतंय का? आज करोडो लोकांचा हा प्रॉब्लेम आहे इंडियामध्ये. मग उपाय काय आहे? गाईज, स्लीप ही कोणतीही स्किल नाही आहे, ती एक बायोकेमिकल प्रोसेस आहे. जर तुमचं जेवण चुकीचं आहे, स्पेशली तुमचं डिनर जर चुकीचं आहे, तर मग तुम्ही कितीही मेडिटेशन करा, कोणतेही रिच्युअल्स फॉलो करा किंवा काहीही करा, होऊ शकतं तरीही तुम्हाला डीप स्लीप मिळत नाही आहे. तर स्लीप ही फक्त तुमच्या बेडरूममध्ये नाही, तर ती तुमच्या किचनमध्ये सुद्धा बनते. हो, आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे असे टॉप 7 पॉवरफुल फूड्स जे तुम्हाला स्लीपसाठी हेल्प करणार आहेत. आणि हा व्हिडिओ पूर्णच्या पूर्ण तुमची स्लीप हेल्थ चेंज करणार आहे. हे टॉप 7 पॉवरफुल फूड्स कोणते आहेत, एंडपर्यंत नक्की बघा. पहिले तर हे समजून घ्या की स्लीप आणि फूड याचं कनेक्शन काय आहे. काही लोक असं समजतात की जेवण घेतलं, पोट भरलं आणि झोपून गेलं म्हणजे झालं, पण बॉडीमध्ये इंटरनली काय होत आहे. स्लीप जे आहे तिचे 3 की हार्मोन्स आहेत. पहिला म्हणजे आहे मेलाटॉनिन, जो स्लीपसाठी गरजेचा असतो. दुसरा आहे सेरोटोनिन, जो तुमचं माइंड काम आणि रिलॅक्स ठेवण्यासाठी मदत करतो. आणि तिसरा आहे कॉर्टिसॉल, जो लो असायला पाहिजे, जो तुमचं ओव्हर थिंकिंग आणि एन्झायटी कमी करण्यासाठी गरजेचा असतो. आणि हार्मोन्स तयार कसे होतात, तर न्यूट्रिएंट्सपासून. जर तुमच्या डिनरमध्ये ते न्यूट्रिएंट्स नाही आहेत किंवा तुमच्या डिनरमध्ये ते हार्मोन्स किंवा ते केमिकल्स रिलीज होत नाही आहेत, तर मग तुम्हाला डिस्टर्ब स्लीप ही मिळणार आहे. सायन्स समजून घ्या. पहिला येतो तो म्हणजे ट्रिप्टोफॅन, आणि ट्रिप्टोफॅनपासूनच आपल्या बॉडीमध्ये सेरोटोनिन बनतं आणि सेरोटोनिनपासूनच मेलाटोनिन हा बनतो. म्हणजेच काय, योग्य अन्न घ्याल तर ॲटोमॅटिकली योग्य हार्मोन्स हे बनणार आहेत. आता येते दुसरी स्टेप, ती म्हणजे इम्पॉर्टंट मायक्रोन्यूट्रिएंट्स. त्यामध्ये पहिलं येतं मॅग्नेशियम, दुसरं येतं कॅल्शियम आणि तिसरं येतं व्हिटॅमिन B6. हे कोफॅक्टर्स आहेत. हे हेल्प करतात तुमची स्लीप इंड्यूस करण्यासाठी किंवा काही हार्मोन्सना ॲक्टिवेट करण्यासाठी. आणि याची जर डेफिशियन्सी आहे तर तुमची क्वालिटी स्लीप ही खराब असणार आहे. आणि तिसरी स्टेप आहे ती म्हणजे ब्लड शुगर स्पाइक होणे. रात्री जर तुमची शुगर स्पाइक होते किंवा इन्सुलिन स्पाइक होते, तर तुम्ही रात्री झोपेतून मध्येच उठणार आहात आणि त्यामुळे तुमचे स्ट्रेस हार्मोन रिलीज होणार आहेत. बॉटम लाईन ही आहे की डिनरमध्ये तुम्ही कोणते न्यूट्रिशन्स घेताय त्याच्यावर अवलंबून आहे तुमची स्लीप क्वालिटी कशी असणार आहे. चला तर बघूया ते टॉप 7 पॉवरफुल फूड्स फॉर आउटस्टँडिंग साऊंड स्लीप. सगळ्यात पहिलं पुढे तर ते म्हणजे किवी. येस, हे खूप मोठं सरप्राईज आहे, पण सायन्सनुसार किवी हे एक नॅचरल स्लीप रेग्युलेटर आहे. आपल्या बॉडीला स्लीपसाठी पाहिजे असतं सेरोटोनिन आणि मेलाटोनिन, आणि इथे किवीचा रोल येतो. किवीमध्ये नॅचरली सेरोटोनिन सपोर्टिंग कंपाऊंड्स असतात. दुसरं म्हणजे हे तुमचं शुगर, ब्लड शुगर स्टेबल ठेवायला सुद्धा मदत करतं. आता इथे काही जणांना कन्फ्युजन असेल की फ्रूट म्हणजे फ्रुक्टोज, जे एक प्रकारचं शुगर असतं जे तुमचं ब्लड शुगर स्पाइक करतं, मग ते रात्री घेऊन झोपायचं का किंवा खायचं का? तर हो, ते तुम्ही नक्की घेऊ शकता, कारण याच्यामध्ये लो ग्लायसेमिक इंडेक्स आहेत, शिवाय ते हाय फायबरयुक्त आहे, आणि तिसरं म्हणजे याच्यामध्ये नॅचरल फ्रूट शुगर आहे. ते तुम्हाला इतकं डॅमेज करणार नाही कम्पेअर टू अदर फूड्स. त्याचबरोबर याच्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात, शिवाय त्यात व्हिटॅमिन C आणि पॉलिफेनॉल हे सुद्धा खूप जास्त प्रमाणात असतं. आणि याच्यामधलं जे अँटीऑक्सिडंट्स आहे ते तुमच्या ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसला कमी करून तुमच्या पिनेल ग्लँडला बेटर मेलाटोनिन हार्मोन्स रिलीज करण्यासाठी हेल्प करतं. मग हे किवी तुम्ही घेऊ कसं शकता, तर ते रात्री झोपायच्या 2 तास आधी किंवा डिनर नंतर हे तुम्ही घेऊ शकता. पण लक्षात ठेवा, याच्यावर कोणतंही साल्ट किंवा कोणताही मसाला किंवा ज्यूस करून ऑब्वियसली ते घ्यायचं नाही आहे, ते तुम्हाला असंच रॉ घ्यायचं आहे. दुसरं फूड जे आहे ते म्हणजे बदाम, आणि याच्यातील जे मॅग्नेशियम आहे ते तुम्हाला डीप स्लीपसाठी हेल्प करतं. आता जनरली लोक याला फक्त हेल्दी फॅट किंवा ब्रेन फूड असं समजतात, बट सायन्स आल्मंड हे नॅचरली एक नर्वस सिस्टीम रिलॅक्संटसुद्धा आहे. आता डीप स्लीपसाठी आपल्या बॉडीला पाहिजे असतं काम नर्वस सिस्टीम, त्याचबरोबर लो नाईट टाईम कॉर्टिसॉल हवा असतो, त्याचबरोबर स्टेबल मसल नर्व्स हवे असतात, आणि या तिन्हींना बॅलन्स करतं. दॅट इज वन मेन न्यूट्रिएंट विच इज मॅग्नेशियम. आणि बदाम हे मॅग्नेशियमचा एक नॅचरल क्लीन सोर्स आहे.
त्याचबरोबर आपल्या बॉडीमध्ये मेलाटॉनिन बनवण्यासाठी आपल्या बॉडीला गरजेचं असतं मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी आणि त्याचबरोबर स्टेबल ब्लड शुगर हे गरजेचं असतं. मग बदाम हे फक्त तुम्हाला मॅग्नेशियमच देत नाही, तर ते तुम्हाला हेल्दी फॅट आणि त्याचबरोबर तुमची स्टेबल ब्लड शुगर ठेवायला सुद्धा ते तुम्हाला मदत करतं. ॲक्च्युली हे की बदाम जे आहे ते तुमचं एक प्रकारची स्लीप एन्व्हायरमेंट रेडी करत असतं. आता हे बदाम तुम्ही कसं घेऊ शकता? 5 ते 6 इतके बदाम तुम्ही पाण्यात रात्रभर भिजवून सकाळी त्याचे साल काढून किंवा सोलून ते तुम्ही खाऊ शकता. भिजवायचं यासाठी आहे की ते तुमच्या डायजेशनसाठी इझी राहील आणि हे तुम्ही रात्री झोपायच्या 2 तास आधी घेऊ शकता. तिसरं फूड आहे ते म्हणजे व्हेरी 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 पॉवरफुल, ते म्हणजे बनाना. बनाना फक्त एनर्जीसाठी नाही आहे, तर ते एक नॅचरल मसल रिलॅक्संटसुद्धा आहे आणि त्याचबरोबर ते नर्वस सिस्टीम स्टॅबिलायझरसुद्धा आहे. आता बनाना कोणासाठी इफेक्टिव्ह असू शकतो? तर जे लोक झोपायला गेल्यावर ज्यांना खूप जास्त विचार येत आहेत किंवा ज्यांना रिलॅक्स फिलिंग येत नाही किंवा ज्यांचे मसल खूप टाईट आहेत किंवा ज्यांना शरीरामध्ये थकवा जाणवतोय, तर हे कॉमन रिझन आहे तुमच्या शरीरामधील मॅग्नेशियम आणि पोटॅशियमची डेफिशियन्सी असल्याची. आणि बदाम या दोघांचा नॅचरल क्लीन सोर्स आहे. आता हे जे पोटॅशियम आहे ते एक मसल रिलॅक्सनचं एक खूप चांगलं पॉवरफुल मिनरल आहे. याचं काम काय असतं? तर मसल कॉन्ट्रॅक्शन नंतर ते मसलना प्रॉपरली रिलॅक्स करतं, म्हणजेच तुम्हाला स्लीप ही रिलॅक्स मिळते. त्याचबरोबर बनानामध्ये व्हिटॅमिन B6 सुद्धा असतं. त्याचं काम असतं की ते तुम्हाला ट्रिप्टोफॅन देतं आणि ट्रिप्टोफॅनपासून सेरोटोनिन बनतो आणि सेरोटोनिनपासून मेलाटोनिन रिलीज होत असतं. जर तुम्हाला व्हिटॅमिन B6ची डेफिशियन्सी आहे तर ते डिरेक्टली तुमच्या मेलाटोनिन रिलीजवर इफेक्ट करणार आहे. त्याचबरोबर बनाना नाईट टाईमला ब्लड शुगर क्रॅश होऊ देत नाही. मग हे तुम्ही कसं घेऊ शकता? तर अर्धी किंवा एक छोटी पिकलेली केळी तुम्ही रात्री झोपण्याच्या 2 तास आधी घेऊ शकता. जर जास्त केळी पिकलेली असेल, जास्त प्रमाणात पिकलेली असेल तर ती तुम्ही अवॉइड करा. त्याचबरोबर ज्यांना हाय ब्लड शुगर आहे किंवा ज्यांची इन्सुलिन खूप जास्त स्पाइक होते तर त्यांनी प्रोफेशनली कन्सल्टेशन घेऊन मगच हे तुम्ही करू शकता. आणखी एक दुसरं म्हणजे केळीसोबत एक मॅजिकल कॉम्बिनेशन तुम्ही घेऊ शकता, ते म्हणजे बनाना लिव्स. हो, बनाना लिव्स जे आहेत ते स्वच्छ धुवून घ्यायचे, बारीक बारीक पीसेसमध्ये कट करायचे, त्याबरोबर ते अर्ध्या ते 1 कप पाण्यामध्ये उकळवायचे आणि ते पाणी जेव्हा ग्रीनिश होईल तेव्हा गॅस बंद करायचा, 5 मिनटं त्याला रेस्ट होऊ द्यायचं आणि त्यानंतर ते अर्धा कप किंवा 1 कप तुम्ही ते घेऊ शकता झोपण्याच्या 1 ते 2 तास आधी. पण लक्षात ठेवा, ज्यांची प्रकृती थंड आहे किंवा ज्यांना लो शुगर प्रॉब्लेम आहे तर त्यांनी कमी क्वांटिटीमध्ये घ्या. हे सुद्धा खूप जास्त हेल्प करतं तुमच्या डीप स्लीपसाठी. चौथं फूड आहे ते म्हणजे पंपकिन सीड्स. पंपकिन सीड हे स्लीपचे जे 2 मेन स्विचेस आहेत त्यांना हे सपोर्ट करतं. पहिलं म्हणजे ट्रिप्टोफॅन आणि दुसरं म्हणजे झिंक. आता डीप स्लीपसाठी शरीराला फक्त मेलाटॉनिन गरजेचं नाही आहे, तर गरजेचं आहे ते मेलाटॉनिन सिक्रेट होणं, त्यानंतर ते रिलीज होणं आणि त्यानंतर ते स्टेबल राहणं आणि ही तिन्ही कामं पंपकिन सीड्स करतात. यातला पहिला जो आहे ट्रिप्टोफॅन हा स्लीप हार्मोनचा रॉ मटेरियल आहे. याच्यामुळे बॉडीमध्ये सेरोटोनिन बनतं आणि सेरोटोनिनमुळे मेलाटॉनिन हे बनतं आणि पंपकिन सीड्स जे आहे ते ट्रिप्टोफॅन रिच आहेत. आता दुसरं येतं ते म्हणजे मेलाटॉनिन रिलीजचा जो ट्रिगर आहे तो म्हणजे झिंक आणि त्याच्यासाठी पंपकिन सीड्स लाईक वंडरफुल वर्क. आता मेलाटॉनिन सिक्रेट होणं ही पहिली स्टेप झाली, पण ती रिलीज होणं ही दुसरी स्टेप आहे आणि इथे रोल येतो झिंकचा. मग तुम्ही हे कसं घेऊ शकता? तर ज्या पंपकिन सीड्स आहेत त्या तुम्ही 1 टेबलस्पून इतक्या भिजवून किंवा रोस्टेड करून जेवणाच्या नंतर, रात्रीच्या जेवणाच्या नंतर किंवा झोपण्याच्या 2 तास आधी ते तुम्ही घेऊ शकता. आणि लक्षात ठेवा, पुन्हा एकदा त्याच्यावर कोणतंही साल्ट किंवा कोणताही मसाला यूज करायचा नाहीये. 5वा फूड आहे तो म्हणजे केळीसोबत जो खूप मॅजिकली वर्क करतो तो म्हणजे मिल्क, स्पेशली वार्म मिल्क. लहानपणी आपल्याला आई आजी सांगायची की बेटा झोपण्यापूर्वी दूध घेऊन झोप. याच्या पाठीमागचं लॉजिक हेच होतं की जेव्हा तुम्ही वार्म मिल्क घेता तेव्हा डीप स्लीप मिळते. आता इथे रोल येतो कॅल्शियमचा. कॅल्शियम हे एक मेलाटॉनिन ॲक्टिवेशनचा स्विच आहे. इथे काही लोक समजतात की कॅल्शियम
हे फक्त बोनसाठी उपयुक्त आहे, बट ॲक्च्युली कॅल्शियम हे मेलाटॉनिन प्रोडक्शनचा एक इम्पॉर्टंट को फॅक्टरसुद्धा आहे. त्याचबरोबर ते तुमच्या पिनियल ग्लँडला हेल्प करतं ट्रिप्टोफॅनला मेलाटॉनिनमध्ये ॲक्टिवेट कन्वर्ट करण्यासाठी. त्याचबरोबर याचा दुसरा फायदा म्हणजे याचं वॉर्म टेम्परेचर जे आहे ते तुम्हाला नर्वस सिस्टीम रिलॅक्स करायला मदत करतं. त्याचबरोबर वॉर्म मिल्क जेव्हा तुम्ही घेता तेव्हा ते तुम्हाला फक्त न्यूट्रिशनच नाही तर त्याचबरोबर ते तुम्हाला टेम्परेचरचा इफेक्टसुद्धा देतं. आणि वॉर्म मिल्क जेव्हा तुम्ही घेता तर त्यावेळेस तुमच्या बॉडीमधील पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टीमसुद्धा ॲक्टिवेट होते. आणि लक्षात ठेवा, रात्रीच्या वेळी कोणतंही थंड पेय घ्यायचं नाही, ते अवॉइड करायचं आहे, कारण ते बॉडीच्या अगेन्स्ट काम करतं. आणि त्याचबरोबर आता काहींना हा प्रश्न असेल की हे दूध आम्ही घेऊ शकतो का? तर ज्यांनाही लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहेत, कोणतेही डायबेटीज आहे, PCOD आहे किंवा अर्थरायटिस आहे किंवा कोणत्याही प्रकारचे लाईफस्टाईल कंडिशन ज्यांचे आहे तर त्यांना मी सांगेन की हे तुम्ही घेऊ नका, अवॉइड करा किंवा काही दिवस ते टाळा. पण जे लोक ॲक्टिव्ह आहेत किंवा ज्यांची लाईफस्टाईल छान आहे किंवा जे हेल्दी आहेत आणि जे लॅक्टोज इंटॉलरंट नाही आहेत ते लोक घेऊ शकतात. त्याचबरोबर याच्या अल्टरनेटिव्ह तुम्ही नट मिल्कसुद्धा घेऊ शकता, त्यामध्ये बदाम आणि काजूचं मिल्क हे तुम्ही घेऊ शकता. लक्षात ठेवा, दूध हे उत्तम क्वालिटीचंच घ्या. इंजेक्शन फ्री असेल तर घ्या, पेस्टिसाइड्स फ्री घ्या, हार्मोनल फ्री घ्या, ऑक्सिटोसिन फ्री असंच दूध तुम्ही घ्या. जर तुम्हाला डेअरी मिल्क घेणं शक्य नसेल तर तुम्ही नट मिल्क घेऊ शकता. त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे बदाम मिल्क आणि काजू मिल्क हे तुम्ही घरच्या घरी बनवून ते तुम्ही घेऊ शकता. दूध आता तुम्ही कसं घेऊ शकता तर रात्री झोपण्याच्या 30 ते 60 मिनिटं आधी अर्धा ते 1 कप इतकं वॉर्म मिल्क तुम्ही घेऊ शकता. लक्षात ठेवा, अगेन त्याच्यात कोणतीही शुगर, जागरी किंवा काहीही मिक्स करायचं नाही आहे, ते आहे तसं रॉ घ्यायचं. 6वा पुढा आहे तो म्हणजे कॅमोमाईल. कॅमोमाईल हा एक नॅचरल अँटी एन्झायटी प्लस स्लीप क्वालिटी एन्हान्सर सुद्धा आहे. ज्या लोकांना भरपूर एन्झायटी किंवा ओव्हर थिंकिंग आहे किंवा मेंटली आतमध्ये बऱ्याच गोष्टी चालू असतात तर त्यांच्यामध्ये न्यूरो ट्रान्समिटर इम्बॅलन्सचा एक रिझल्ट आहे आणि इथे काम करतं कॅमोमाईल. आता कॅमोमाईलमध्ये एक नॅचरली फ्लॅवोनाईड कॉल्ड ॲपिजेनिन असतं. हे ॲपिजेनिन काय करतं तर ॲपिजेनिन हे तुमच्या ब्रेनच्या गाबा या रिसेप्टरला बाइंड करतं. गाबा काय करतो तर तुमच्या ब्रेनला हा सिग्नल देतो की दॅट स्लो डाऊन अँड यू आर रिलॅक्स अँड सेफ. त्याचबरोबर आणखी काही टी आहेत ज्या तुम्हाला स्लीपसाठी हेल्प करतात. पहिलं म्हणजे अश्वगंधा टी, दुसरं म्हणजे लेमन बाम टी आणि तिसरं म्हणजे तुलसी टी. आता ह्या टी तुम्ही कशा घेऊ शकता तर रात्री झोपायच्या 30 ते 60 मिनिट आधी ह्या तुम्ही अर्धा ते 1 कप घेऊ शकता. अगेन याच्यामध्ये कोणतंही शुगर, जागरी किंवा हनी काहीही ॲड करायचं नाही आहे, ते तुम्हाला तसंच घ्यायचं आहे. आपल्या निसर्गाने इतके छान प्लांट हर्ब्स बनवलेत की ते तुमचा कोणताही इश्यू सहज रिझॉल्व्ह करू शकतात. 7वा आहे तो माझा पर्सनल फेवरेट आहे, तो म्हणजे स्वीट पोटॅटो. स्वीट पोटॅटो हा तुम्ही डिनरमध्ये घेऊ शकता. याच्यामध्ये कार्ब्स, नॅचरल फायबर विथ त्याच्यामध्ये स्लो ग्लुकोज रिलीज क्वालिटीसुद्धा असते. इव्हन याच्यामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसुद्धा असते जे तुम्हाला स्लीप क्वालिटी एकदम छान देते. दुसरं म्हणजे जे रात्री लोक झोपतात ते झोपण्याऐवजी बऱ्याचदा क्रेविंग्जमुळे उठतात तर याच्यातील जे कार्ब्स आणि नॅचरल फायबर्स आहेत ते तुमच्या सटायटी हार्मोनला सपोर्ट करतात, तुमच्या हंगर हार्मोन्स कंट्रोलमध्ये ठेवतात. मग हे तुम्ही घेऊ कसे शकता तर हे रात्री डिनरमध्ये तुम्ही अर्धा किंवा 1 कप इतकं तुम्ही स्वीट पोटॅटो घेऊ शकता. हा बॉईल करून घेऊ शकता, स्टीम करून घेऊ शकता किंवा रोस्टेड करून सुद्धा तुम्ही खाऊ शकता. अगेन याच्यावर कोणतंही सॅल्ट किंवा मसाला ॲड करायचा नाही आहे, ते तुम्हाला तसंच रॉमध्ये खायचं आहे. आणि लक्षात ठेवा, फूड इज मेडिसिन, मुवमेंट इज मेडिसिन, लाईफस्टाईल इज मेडिसिन. कोणत्या नवीन विषयावर पुढे तुम्हाला ऐकायला आवडेल हे कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या अशाच एका नवीन विषयावर. तोपर्यंत लक्षात ठेवा, हेल्थ आहे तर सर्व काही आहे.